राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या. विधानभवनात राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर राजभवनात छोटेखानी समारंभात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून 31 जानेवारी रोजी शपथविधी संपन्न झाला आणि त्यांच्या खात्याचे वाटपही झाले. परंतु आता या शपथविधीवरून नवा ट्विस्ट समोर आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरच आता आक्षेप घेण्यात आला असून राज्यपालाकडे हा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. सुनेत्रा पवार यांनी घेतलेली शपथच बेकायदेशीर असल्याचा आक्षेप एका वकिलाने केला आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथेबाबत काय आक्षेप आहेत, यावर काय होऊ शकते याबाबतची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्या शपथेवर आता आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. आक्षेप काय, आक्षेपात किती तथ्य आहे, राज्यपालांनी आक्षेप स्वीकारले तर काय होऊ शकते याची चर्चा करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ आधी बारकाईने पाहून घेऊ. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ येईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही. भारतीय संविधानात कुठेही उपमुख्यमंत्री पदाची तरतूद नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना दिलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही बेकायदेशीर असल्याचा आक्षेप वर्धा येथील एका वकिलाने घेतला आहे. तसे पत्र त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना दिले आहे. यावर राज्यपाल आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागणार काय, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेवर वर्धा येथील ॲडव्होकेट हर्षवर्धन गोडधाटे यांनी आक्षेप घेतला आहे. सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेली शपथ बेकायदेशीर असून त्यांना पुन्हा शपथ देण्यात यावी अशी मागणी त्यांनी राज्यपालाकडे पत्राद्वारे केली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 164 नुसार मंत्र्यासंबंधी अन्य तरतुदीमध्ये मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालाकडून नियुक्त केले जातील असा उल्लेख आहे. राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते मंत्रिपद धारण करतील. मंत्र्यांनी आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपाल त्या प्रयोजनार्थ 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ देतील. संविधानाच्या 3ऱ्या अनुसूचीत मंत्र्याकरिता पदाच्या शपथेचा नमुना दिला असून त्यानुसार शपथ घेणे अभिप्रेत आहे. परंतु राज्यपाल यांनी सुनेत्रा अजित पवार यांना दिलेल्या शपथविधीमध्ये सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचे दोनदा म्हटले आहे. भारतीय संविधानात कुठेही उपमुख्यमंत्री पदाची तरतूद नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना मंत्रिपदाची शपथ देऊन
त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या खात्याची जबाबदारी देण्यात यावी असे ॲडव्होकेट हर्षवर्धन गोडघाटे यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. आता राज्यपाल या पत्रावर काय निर्णय घेतात, सुनेत्रा पवार यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ देतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.